नमस्कार मित्रांनो, खरं तर आज आपण बघणार आहे सी लँग्वेजमध्ये फॉर लूप इटरेशन कसं होतं. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इनिशियलाइज करावं लागतं. इथं आपण काय करूया, एक इंट नावाचा एक डेटा टाईप घेऊया, इंट, आणि ते एक व्हेरिएबल घेऊया आय इज इक्वल टू 0 असं एक घेऊया, किंवा 0 नाही घेतलं तरीसुद्धा चालतं. इंट आय असं डिक्लेरेशन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करावं लागेल. त्याच्यानंतर येणार आपला फॉर लूप. त्याचं सिंटॅक्स बघा, आय इज इक्वल टू आपल्याला जिथून व्हॅल्यू प्रिंट करायला स्टार्ट करायचं आहे ती संख्या लिहायची. आता सपोज मी काय करतो, इथं 1 लिहितो. त्याच्यानंतर काय असणार आहे, कंडिशन असणार आहे आय लेस दॅन इक्वल टू. आपल्याला कुठेपर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, त्या सपोज 4पर्यंत करायची आहे त्या. आणि त्याच्यानंतर आहे काय, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आय प्लस प्लस. याला आपण अपडेटसुद्धा म्हणू शकतो. इथे एक ब्लॉक येणार, इथे एक ब्लॉक येणार. याच्यामध्ये काय असणार, प्रिंट एफ %d कॉमा आणि आय. आता बघा, ज्या पण वेळेला हा फॉर लूप चालेल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा चालतो म्हणजे हा लूप, ही कंडिशन चालणार पहिल्यांदा. त्याच्यानंतर चालते ती म्हणजे हे 2 नंबरला चालते म्हणजे ही कंडिशन चालते. त्याच्यानंतर कंडिशन जर ट्रू असेल, आता ही कंडिशन कशी आहे, आय लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन बरोबर आहे. त्यामुळे कर्सर कुठं आला, खाली आला आणि आयची व्हॅल्यू प्रिंट केली. आयची व्हॅल्यू किती, 1 प्रिंट केली. त्याच्यानंतर कर्सर कुठे गेला, इथं जातो, आय प्लस आयची व्हॅल्यू 1 ने वाढवतो. आयची व्हॅल्यू किती झाली, आता 2 झाली. 2 लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन ऑल्सो ट्रू, इथं 2 प्रिंट झालं. त्याच्यानंतर कर्सर इथे गेला, आयची व्हॅल्यू 1 ने वाढली म्हणजे किती झाली, 3 झाली. 3 लेस दॅन इक्वल टू 4 कर्सर खाली आला, आयची व्हॅल्यू प्रिंट केली 3. त्याच्यानंतर कर्सर इथे गेला, आयची व्हॅल्यू किती झाली अपडेट, 4 झाली. 4 लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन ऑल्सो बरोबर. आयची व्हॅल्यू झाली किती, 4 झाली. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू आणखी 1 ने वाढणार, 5 लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स लूपमधून बाहेर वाढ. समजलं. सगळ्यात पहिल्यांदा चालते म्हणजे इनिशियलायझेशन. हा ब्लॉक एकदा चालतो, हा ब्लॉक मल्टिपल वेळा चालतो. 2 नंबरला चालतो, 3 नंबरला चालतं म्हणजे हे चालतं, आणि सगळ्यात चौथ्यांदा चालतं म्हणजे हे चालतं. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.